हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 282 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचा जो टप्पा आहे तो पार केलेला आहे. आज आपण 283 पासूनच्या ओव्या आणि श्लोक क्रमांक 53 पासून पुढच्या श्लोकांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धीस्तदा योगमवाप्स्यसि. अर्थात नाना प्रकारच्या श्रवणाने संदेहयुक्त झालेली तुझी बुद्धी जेव्हा निश्चल होऊन परब्रह्मामध्ये दृढ होईल तेव्हा तुला खरा योग प्राप्त होईल. अर्थात अर्जुनाला खरा योग कधी प्राप्त होईल याचं वर्णन भगवंत इथं करताना दिसत आहेत की जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रवणानं योग्य अशा लोकांच्या योग्य अशा निरूपणानं तुझी बुद्धी संदेह मुक्त होऊन जाईल तेव्हाच ही बुद्धी निश्चल होईल आणि परब्रह्मामध्ये दृढ होईल. या श्लोकाचं भगवंत काय चिंतन करतायत ते बघूयात. माऊली काय चिंतन करतायत ते बघूयात. माऊली म्हणतायत, इंद्रियाची असंगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. अर्थात माऊली अर्जुनाला सांगतायत, जी बुद्धी इंद्रियांच्या संगतीने चंचल होत असते ती पुन्हा आत्मस्वरूपी स्थिरावेल. आतापर्यंत ज्या बुद्धीचं वर्णन माऊलींनी केलं की जी बुद्धी वेगवेगळ्या विषयांमध्ये रमते, आत्मस्वरूप सोडून इतर सगळ्या वासनांमध्ये रमते, ती वासनांमध्ये रमणारी जी वृत्ती आहे ती वृत्तीच सकाम कर्माला कारणीभूत ठरते आणि हे सकाम कर्मच शेवटी पतनाला कारण ठरतं. अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी केलं. आता माऊली या सगळ्याला बाजूला सारून आत्मस्थिती प्राप्त करून घेणाऱ्या योगयुक्त पुरुषाचं वर्णन करताना सांगतायत की हा जो पुरुष आहे तो पुरुष इंद्रियाची असंगती, इंद्रियांच्या संगतीमध्ये राहून जे पसरू होत असे मती. आपली बुद्धी जर इंद्रियांच्या संगतीमध्ये राहिली तर ती वृत्ती पसरायला लागते आणि ती योगयुक्त झाल्यावर आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते. खूप सुंदर वर्णन आहे माऊलीने केलेलं हे. बघा, इंद्रियाच्या मागं लागून आत्मस्वरूप असलेला हा आत्मा मोहामध्ये बाधित होतो, मोहाचा त्याला कलंक लागतो आणि मोहाचा कलंक लागल्यामुळं तो आत्मा बाधित होऊन जातो आणि बाधित झालेला आत्मा पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. आणि म्हणून या आत्म्यानं काय केलं पाहिजे तर आपलं जे स्थिरत्व आहे ते इंद्रियांवर न करता आपल्या स्वस्वरूपावर करायला हवं. जो इंद्रियांच्या मागं धावेल इंद्रिय त्याला त्याच्यासारखं धावायला लावणार. बघा, तुम्ही कशावर बसता, कोणत्या वाहनावर बसता, त्या वाहनावर तुमची गती अवलंबून असते. आपली गती काय असं जर कुणाला विचारलं तर तुम्ही ज्या साधनावर आरूढ झालेला आहात त्या साधनावर तुमची गती अवलंबून आहे. तुम्ही मोटरसायकलवर बसलात तर मोटरसायकलच्या गतीला तुम्ही प्राप्त करून घ्याल. मग जी मोटरसायकलची गती असेल तीच तुमची गती असेल. तुम्ही एखाद्या कारमध्ये बसलात तर जी कारची गती आहे तीच गती तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्यापेक्षा तुम्ही बुलेट ट्रेनमध्ये बसलात तर तुम्हाला बुलेट ट्रेनची गती तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विमानात बसलात तर विमानाची गती तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही एखाद्या क्षेपणास्त्रात बसलात तर क्षेपणास्त्राची गती तुम्हाला प्राप्त होईल. मग या शरीराची नेमकी गती काय असा प्रश्न विचारला तर हे शरीर ज्या गतिमान अशा साधनावर आरूढ झालेलं आहे त्या साधनाची गती त्याला आपोआप प्राप्त होत असते. आणि मग आपोआपच ज्या वाहनाचा तुम्ही आधार घेतलेला आहे, ज्या साधनाचा तुम्ही आधार घेतलेला आहे
त्या साधनाच्या सगळ्या मर्यादा मग तुम्हालाही यायला लागतात। जसं तुम्ही मोटरसायकलवर प्रवास करताय तर मोटरसायकलला मर्यादा आहे की तिचं पेट्रोल संपेल, पेट्रोल संपेल तिथं तुम्हाला थांबावं लागेल। मोटरसायकल उघडी असते सगळ्या बाजूला, तर मोटरसायकलवर तुम्हाला प्रवास करायचा आहे तर वारं वगैरे तुम्हाला लागेल। तुम्ही कारनं प्रवास करताय तर तुम्हाला कारच्या मर्यादा आपोआपच लागू पडतील। कारच्या मर्यादा वेगवेगळ्या असू शकतात। तुम्ही बसनं प्रवास केला तर बसच्या ज्या मर्यादा आहेत त्या तुम्हाला लागू पडतात। म्हणजे बस थांबा घेते वेगवेगळ्या ठिकाणी, तर तुम्ही बसचा आधार घेतल्यामुळं जिथं बस थांबा घेते तिथं तुम्हालाही थांबा घ्यावा लागेल। जिथं बस थांबेल तिथं तुम्हाला थांबावं लागेल, आणि जिथं बस गती घेईल तेव्हाच तुम्हाला गती घेता येईल, आणि जेवढी बस गती घेईल तेवढीच तुम्हाला गती घेता येईल। बसपेक्षा कमी किंवा बसपेक्षा अधिक गती तुम्हाला घेता येणार नाही, आणि जिथं बस थांबत नाही तिथं तुम्हाला थांबता येणार नाही, कारण बसच्या तुम्हाला मर्यादा आलेल्या आहेत। तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय, रेल्वे क्रॉसिंगला बऱ्याच वेळेला थांबते, आपल्याला क्रॉसिंगला थांबायची इच्छा नसते, पण रेल्वे क्रॉसिंगला थांबली म्हणून आपल्यालाही विनाकारण तिथं थांबून राहावं लागतं। का तर ज्या साधनाचा तुम्ही स्वीकार केलेला आहे त्या साधनाच्या मर्यादा तुम्हाला आपोआपच येतात। तुम्ही बुलेट ट्रेननं प्रवास करताय तर तुम्ही लवकर पोहोचाल, पण गती जितकी जास्त तेवढं आयुष्याची रिस्कही जास्त। पुन्हा बुलेट ट्रेनच्या ज्या मर्यादा आहेत की बुलेट ट्रेन तुम्हाला जिथं थांबायचं आहे तिथं थांबेलच असं नाही, कदाचित तुम्हाला जिथं थांबायचं आहे त्याच्या बरंच पुढं ती सोडू शकते आणि तुम्हाला दुसऱ्या वाहनानं पुन्हा परत यावं लागू शकतं। ह्या मर्यादा का आल्या आपल्याला, तर आपण ज्या साधनाचा आधार घेतलेला आहे त्या साधनाच्या मर्यादा आपोआपच आपल्याला प्राप्त होत असतात। अगदी त्या पद्धतीनं हा आत्मा जीवनाचा प्रवास कोणत्या साधनावर आरूढ होऊन करतोय, कशावर स्थिर होऊन तो आपल्या आयुष्याचा प्रवास करतोय, त्या प्रवासावर या आत्म्याचं भविष्य अवलंबून आहे। जर हा आत्मा स्वस्वरूपावर स्थिर न राहता हा आत्मा जर इंद्रियांवर आरूढ झाला तर इंद्रियांचा काही एक स्वभाव आहे। इंद्रियांचा काय स्वभाव आहे तर इंद्रियांना विषय आवडतात, विषयाची आसक्ती, विषयाची आवड हा शरीराचा स्वभाव आहे। जसं माऊलींनी मागं वर्णन करून सांगितलं की डोळ्याला दृश्य विषय आवडतात, कानाला श्राव्य विषय आवडतात, त्वचेला स्पर्श विषय आवडतात, जिभेला रसयुक्त पदार्थ आवडतात। जसं पाचही इंद्रियांना, पंच ज्ञानेंद्रियांना आणि पंचकर्मेंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारची सुख आवडतात, हा इंद्रियांचा स्वभाव आहे। आणि म्हणून एकदा आत्मा इंद्रियांवर आरूढ झाला की मग आत्म्यालाही विषय सुख आवडायला लागतात, कारण त्यानं इंद्रियांचा आधार घेतलेला असल्यामुळं त्याला त्या इंद्रियांच्या मर्यादा आपोआपच लागू होतात। तुमच्या घरी एरोप्लेन आहे पण तुम्ही बसनं प्रवास करताय, पण तुमच्या घरी प्लेन आहे किंवा एखाद्या प्लेनचे तुम्ही मालक आहेत म्हणून बसमधून तुम्हाला सूट मिळणार नाही। विमानाच्या मालकाला बसमध्ये बसल्यावरही बसचीच गती स्वीकारावी लागते। अगदी त्या पद्धतीनं आत्मा कितीही श्रेष्ठ असला, कितीही श्रीमंत असला तरी त्यानं स्वतःला इंद्रियाधीन करून घेतल्यामुळं, स्वतःला इंद्रियाधीन बनवल्यामुळं इंद्रियाच्या सगळ्या मर्यादा आपोआप आत्म्याला लागू पडतात। आणि म्हणून आत्मा कितीही मोकळा, मुक्त, स्वतंत्र असला तरी सुद्धा इंद्रियांचा आधार घेतल्यामुळं या आत्म्याला इंद्रियाची सगळी बंधनं आपोआप लागू पडतात। मग या आत्म्याला या इंद्रियांच्या बंधनाला सोडून द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे की त्यानं इंद्रियांची संगती सोडून द्यायची। तुम्हाला लवकर पोहोचायचं आहे तर तुम्ही मोटरसायकल किंवा बसचा आधार सोडून द्या। जे वाहन सगळ्यात गतीनं तुम्हाला तुमच्या मुक्कामापर्यंत पोहोचवणार आहे त्या साधनावर तुम्ही आरूढ व्हा। आणि म्हणजेच जे साधन तुमच्यासाठी हितकारक नाही ते साधन सोडून द्या। आत्म्यासाठी शरीराचं साधन हे कधीही हितकारक नाही, म्हणून आत्म्यानं इंद्रियाची संगती ही त्यागली पाहिजे। इंद्रियांवर आरूढ होणं आणि इंद्रियानुरूप सुखदुःख भोगणं आणि त्यानुरूप आपली भावना करणं ही वृत्ती आत्म्यानं सोडली पाहिजे, आणि ही सोडण्यासाठी त्यानं इंद्रियाची संगती सोडली पाहिजे। म्हणून माऊली म्हणताय ज्यांनी इंद्रियांची संगती सोडली तो आपोआपच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो। पण जो इंद्रियांच्या संगतीत जातो त्याचं माऊली वर्णन करतायत, इंद्रियाची असंगती जिये पसरू होत असे मती। तुमची जी मती आहे, तुमची जी बुद्धी आहे ती इंद्रियांवर आरूढ झाल्यामुळं पसरायला लागते,
तिच्यामध्ये स्थिरता राहत नाही, ती अस्थिर होते. कारण 5 विषय हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या 5 विषयांमध्ये एक सूत्रता नाही आहे. डोळ्याला जे आवडतं ते कानाला आवडेलच असं नाही, कानाला आवडतं ते जिभेला आवडेलच असं नाही, जिभेला आवडतं ते शरीराला त्वचेला आवडेलच असं नाही. म्हणजे डोळे असतील, कान असतील, नाक असेल, तोंड असेल, हात, कोणत्याही अवयवाला जे विषय आवडतात ते विषय सगळ्याच इंद्रियांना आवडतील असं नाही. म्हणून बऱ्याचदा इंद्रियांमध्येच आपल्या आवडीचा विषय कोणता या संदर्भामध्ये वाद निर्माण होतात. जसं एका बापाला 5 मुलं असावीत आणि 5ही 5 मतांची असावीत, अशा 5 मतांच्या मुलांचा जो बाप आहे त्याला जसा मानसिक त्रास सहन करावा लागतो, अगदी त्याच प्रकारे विषयाच्या मागे लागलेल्या आत्म्याला त्रास सहन करावा लागतो. कारण अंतिम सुख कशात आहे याचा निर्णय शेवटपर्यंत त्या आत्म्याला घेता येत नाही. आणि विषयांच्या मागे लागल्यामुळं त्याच्या मती वाढत जातात. जिये पसरू होत असे मती, त्याची मती पसरत जाते. म्हणजे डोळे वेगळंच काहीतरी सांगतात, कान वेगळंच काहीतरी सांगतात, जीभ वेगळंच काहीतरी सांगते, नाक काहीतरी वेगळंच सांगतं. नाक म्हणतं गार्डनमध्ये जाऊन सुंदर फुलांचा सुवास घेऊ किंवा अत्तराच्या एखाद्या गल्लीमध्ये जाऊ. कान म्हणतं सुमधुर असं संगीत कुठंतरी ऐकू येतं ते ऐकायला जाऊ. डोळे म्हणतात एखादा चांगला चित्रपटच बघायला जाऊ. जीभ म्हणते एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्येच जाऊ. आणि हे सगळे विषय एकाच ठिकाणी तृप्त होतील अशी जागा राहत नाही. आणि सगळे विषय तृप्त होणारी जागा असेल जर एखाद्या ठिकाणी तर तिथं पुन्हा आर्थिक प्रश्न निर्माण होतात. म्हणून विषयाच्या मागं हा एकदा जीव लागला की मग त्याची मती वाढत जाते, त्याची मतं वाढत जातात, त्याला फांद्या फुटत जातात. एकाला एक अशा अनंत फांद्या फुटत जातात आणि मग नेमकं सुख या आत्म्याला सापडत नाही. म्हणून इंद्रियाची या संगती जी पसरू होत असे मती, मग मतीचा सगळा पसारा व्हायला लागतो. आणि जर आपण हे टाळलं, आपण इंद्रियांची संगतच सोडून दिली तर आपोआपच ही पसरणारी मती स्थिर होणार आहे. कारण इंद्रियांच्या पलीकडं असलेलं जे मन आहे त्या मनाच्या स्थिरतेतून लाभणारं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या मूळ स्थितीत हा आत्मा एकदा स्थिर झाला की मग त्याला इंद्रियांची संगती लाभणार नाही. इंद्रियाची संगती न लाभल्यामुळं त्याची मती पसरणार नाही आणि मती न पसरल्यामुळं आपोआपच तो आपल्या मूळ अशा आत्मस्वरूपावर स्थित होणार आहे. आपला मूळ वेग कोणता, तर जो शरीराचा वेग आहे तो आपला वेग आहे. म्हणजे शरीर धारण करणाऱ्या आत्म्याच्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय. शरीराचा जो वेग आहे तो खरा आपला वेग आहे. आणि म्हणून आपल्या वेगावर आपण कधी येऊ, तर इतर वेगाचा त्याग केल्यावर. बसमध्ये बसल्यावर तुम्हाला तुमचा वेग सापडणार नाही, कोणत्याही वाहनात बसल्यावर तुम्हाला तुमचा वेग सापडणार नाही. तुम्हाला तुमचा वेग सापडवायचा असेल, मिळवायचा असेल तर इतर साधनाचा त्याग करा, वाहनाचा त्याग करा. म्हणून इंद्रियांचा त्याग करून हा जीव, हा आत्मा आपल्या मूळ रूपावर स्थिर झाला की मग आपोआपच त्याची मती जी आहे ती केंद्रित व्हायला लागते. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. मौलींनी खूप सुंदर शब्द वापरलाय, ते स्थिर होईल मागुती, पुन्हा स्थिर होईल. मागुती हा शब्द कधी येतो बघा, पुन्हा. मागुती शब्दाचा अर्थ आहे पुन्हा. स्थिर होईल पुन्हा आत्मस्वरूपी. तुझी मती आत्मस्वरूपावर पुन्हा स्थिर होईल. पुन्हा का शब्द वापरतायत? पुन्हा हा शब्द कधी वापरतो आपण आराधनेला बसलोय आणि मी म्हणालो की चला पुन्हा एकदा आपण आराधनेला सुरुवात करू. हा पुन्हा शब्द का आला, तर आपण आधी आराधना केलेली आहे, रोज आपण आराधना करतोय, त्यामुळे आपण पुन्हा हा शब्द वापरून ती आराधना जी आहे क्रमशः होत आहे असं दाखवतो. इथं माऊलींनी मागुती शब्द याकरता वापरलाय की आत्मस्वरूपावर स्थिर राहणं हा या आत्म्याचा स्वभाव आहे. स्वस्वरूपावर स्थिर राहणं हा या आत्म्याचा स्वभाव आहे. जसं या शरीराचा स्वभाव आहे तसा आत्म्याचाही स्वभाव आहे. आत्म्याचा स्वभाव काय, तर स्वतःच्या स्वरूपावर स्थिर असणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. पण हा आत्मा आपला स्वभाव सोडतो. कधी सोडतो, जेव्हा तो इंद्रियांच्या मागे धावतो. इंद्रियांच्या मागे धावतो म्हणजे तो आपला स्वभाव सोडतो आणि इंद्रियांचा स्वभाव धारण करतो. स्वतःचा धर्म विसरतो आणि इंद्रियांचा धर्म स्वीकारतो. आणि इंद्रियांचा धर्म स्वीकारल्यामुळं इंद्रियांचे जे परिणाम होणार आहेत ते त्याला भोगावे लागतात. आणि म्हणून जो आत्मा मूळ रूपात स्थिरच आहे, पण जो विषयांच्या मागे लागला, इंद्रियांच्या मागे लागला,
तो पुन्हा आपल्या आत्मस्वरूपाकडे येतो. पुन्हा शब्द यासाठी की हा आत्मा जेव्हा निर्माण झाला, जेव्हा तो आकाराला आला, तेव्हा तो आपल्या मूळ रूपावर स्थिरच होता. आणि म्हणून पुन्हा तुला तुझं मन, तुझं आत्मतत्व, तुझं चैतन्य शरीराच्या ठिकाणी न ठेवता आपल्या मूळ ठिकाणी पुन्हा आणायचं आहे. म्हणून इंद्रियाची असंगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. मग तुझी ती मती आत्मस्वरूपामध्ये स्थिर होईल. आणि एकदा आत्मस्वरूपामध्ये ती मती स्थिर झाली की मग समाधी सुखी केवळ, जय बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू केवळ योग स्थिती. अर्थात समाधी सुखाच्या ठिकाणी म्हणजेच आत्मसुखाच्या ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हाच तुला सर्व योग स्थिती लाभेल. अर्थात समाधी सुखी केवळ, जो आत्मरूपावर स्थिर झाला, ज्यानं इंद्रियांवरची सगळी मती काढून टाकली, इंद्रियांमध्ये रमणं जो विसरला, जो आपल्याच मूळ रूपामध्ये रमायला लागला, आत्मसुखी केवळ, स्वतःच्या मस्तीमध्ये तो रमायला लागला. दुसऱ्यांच्या मस्तीमध्ये पण नाही, स्वतःचीच एक मती, आत्ममस्ती, आत्ममग्नता, स्वतःच्याच स्वरूपाचं चिंतन, स्वतःच्याच रूपाचं चिंतन, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. ध्यान हे त्याचंच नाव आहे. ध्यान हा सर्वश्रेष्ठ साधनेचा मार्ग आहे, ज्याच्यामध्ये संत नेहमी बसलेले असतात. समाधीस्थ महात्मे याच अवस्थेमध्ये असतात. सगळे महापुरुष ज्यांची ज्यांची तुम्ही नाव ऐकलेली आहेत, ज्यांनी ज्यांनी समाधी घेतलेली आहे, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, सगळ्या संतांनी, सगळ्या महापुरुषांनी समाधी अवस्थेमध्ये असलेले महात्मे. याचा अर्थ काय? तर त्यांनी शरीरावरचं जे चैतन्य आहे, जी जाणीव आहे, ती शरीरावरून काढून आपल्या मूळ रूपावर स्थिर केलेली आहे. आणि जो मूळ आपल्याच रूपावर स्थिर झाला तो ध्यानमग्न झाला. आणि जो ध्यानमग्न झाला तो समाधीयुक्त झाला, तो समाधीला उपलब्ध झाला. म्हणून समाधी सुखी केवळ, जय बुद्धी होईल निश्चळ. बुद्धी एकदा निश्चळ झाली, बुद्धी एकदा स्थिर झाली. ज्याप्रमाणे पाण्यावर वेगवेगळे तरंग येतात, हे येणारे तरंग पाण्याला भ्रमित करू शकतात, पण पाणी त्या तरंगाच्या मागं लागलं तर पाणी भ्रमित होईल. पण पाण्यानं त्या तरंगांच्या मागं भ्रमित न होता आपल्या मूळ रूपावर स्थिर राहण्याचा सराव केला की मग तरंग आली काय आणि गेली काय, पाण्याची स्थिरता कधीही भंग पावत नाही. अगदी त्या पद्धतीनं बुद्धी एकदा स्थिर झाली की मग समाधी सुखच शिल्लक राहतं. तै पावसी तू सकळ योग स्थिती. आणि मग एकदा तुझी बुद्धी स्थिर झाली की तुला फक्त समाधी सुखाचा आनंद मिळेल. आणि समाधी सुखाचा आनंद मिळाला म्हणजे तू सर्व काही, सर्व अर्थानं योग स्थितीला उपलब्ध होशील. ही योग स्थिती माऊली इथं वर्णन करताना सांगतायत. आता हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये काही शंका, जिज्ञासा निर्माण झाली. त्या जिज्ञासेतून अर्जुनाने काही प्रश्न विचारलेत भगवंताला. तो खूप महत्वाचा प्रश्न इथं आपण बघूयात. इथं अर्जुन म्हणतोय, अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीहि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्थात अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधी स्थित अर्थात आत्मनिष्ठ पुरुषाचे लक्षण काय, तसेच त्या स्थित प्रज्ञाचे बोलणे, चालणे, बसणे कसे असते. बघा, अर्जुनाची एक सामान्य जिज्ञासा इथं अभिव्यक्त झालेली आहे. अर्जुन इथं थोडंसं साधकाच्या भूमिकेतून बोलायला लागला. आतापर्यंत अर्जुनानं अशी भाषा वापरलेली नाही. अर्जुनाची भूमिका बदललेली आहे. या श्लोकापासून आपल्याला एक वेगळा आणि नवा अर्जुन भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतो. 54 क्रमांकाच्या 2ऱ्या अध्यायातल्या श्लोकापासून एक वेगळा अर्जुन आपल्याला बघायला मिळतो. आतापर्यंतचा जो अर्जुन होता तो अर्जुन मला जे वाटतंय, मला जे पटतंय ते देवाला पटावं, तसंच देवाला वाटावं अशा भूमिकेतून बोलणार आहे. मी युद्ध करणार नाही, युद्ध करणं योग्य नाही, मी युद्ध केलं तर मला तर पाप लागेलच, वर्णसंकर होईल,
माझ्या गुरूंना मारल्याचं मला पाप लागेल, लोक मला भस्मासूर म्हणायला लागतील, माझी कीर्ती संपून जाईल, त्याच्यापेक्षा मी मरण पत्करेल किंवा संन्यास घेईल, पण मला युद्ध नको, असं बोलणारा अर्जुन आपल्या मताच्या अनुमोदनासाठी देवाचा आग्रह करताना दिसतोय. मला जे पटतंय, मला जे आवडतंय ते देवानं स्वीकारावं, ते देवालाही पटावं, देवालाही आवडावं, या भूमिकेतून आतापर्यंत अर्जुन आपल्याला बोलताना दिसलाय. इथं मात्र अर्जुनाची भाषा बदलली. अर्जुनाला कळलं की आपण भ्रमात बोलत होतो. भगवंत आता जे सांगतायत ते काहीतरी महत्वाचं आहे, ते आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाच्या मनात पहिल्यांदा देव जे सांगतोय ते आणि त्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा आणि कुतूहल इथं निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय. हे कुतूहल आणि ही जिज्ञासा खूप महत्वाची आहे. माऊली याचं काय वर्णन करतायत बघूयात. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. अर्थात त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा कृपानिधी, हाच सर्व खुलासा मी विचारतो तो कृपा करून सांगा. मी त्याबद्दलच तुम्हाला विचारणार आहे, ज्यांच्याबद्दल तुम्ही आता बोललात, स्थितप्रज्ञ पुरुषाबद्दल, योगस्थितीला उपलब्ध झालेल्या पुरुषाबद्दल, इंद्रियांची संगती टाकून, इंद्रियांची संगती लाभल्यामुळं वेगवेगळ्या मतीला उपलब्ध झालेल्या आत्म्याची स्थिती त्यागून जो स्वस्वरूपावर स्थिर झालेला आत्मा आहे, स्वसुखाचा आनंद घेणारा, समाधी सुखाचा आनंद घेणारा जो आत्मा आहे, तो स्थिर आत्मा म्हणजे स्थित प्रज्ञ असा पुरुष, त्याच्याबद्दलची जिज्ञासा अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. अशी जिज्ञासा निर्माण व्हायलाही नशीब लागतं. अर्जुनाच्या मनात जी जिज्ञासा निर्माण झाली ती भगवंताच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. म्हणून ते तर अर्जुन म्हणे देवा, हा जी अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. हे कृपानिधी, हे कृपेच्या सागरा, कृपा ज्याच्यातून जन्माला येते, जो सागरासारखी कृपा करणार आहे, ज्याच्या कृपेला पारावार नाही, ज्याच्या कृपेची खोली मोजता येणार नाही, असा तो कृपानिधी आहे. तर हे कृपानिधी, मी पुसेन आता सांगावा, मी आता तुम्हाला विचारणार आहे, ते तुम्ही मला आता सांगा. काय सांगा? हाची अभिप्राय आघवा. आतापर्यंत तुम्ही जे काही मला सांगितलंय तोच अभिप्राय, मला थोडं विस्तारानं सांगा, असं अर्जुन इथं भगवंताला म्हणायला लागलाय. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पूसपा उन्मेखे मनाचे. मूळ श्लोकामध्ये आपल्याला या गोष्टी दिसत नाहीत. अर्जुन काय म्हणाला, अर्जुनाच्या म्हणण्यावर देवानं काय प्रतिक्रिया दिली, देवाच्या प्रतिक्रियेवर पुन्हा अर्जुनानं काय प्रतिक्रिया दिली, या बारीक बारीक गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतील. भगवद्गीतेमध्ये ते नाही, कारण माऊलींनी बिटवीन द लाईन्स भरलेल्या आहेत. दोन वाक्यांमधल्या ज्या पोकळ्या आहेत, दोन वाक्यांमधल्या ज्या रिकाम्या जागा आहेत, त्याही माऊलींनी आपल्या आशयांनी भरलेल्या आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेचं परिपूर्ण चित्र म्हणजे ज्ञानेश्वरी. एखादा चित्रकार सुंदर चित्र काढतो, पण त्या चित्रांच्या रेषामध्ये तो काही काही गॅप सोडतो. खरं तर ती जी पोकळी आहे, तो जो गॅप आहे त्याला एक वेगळं सौंदर्य असतं चित्रांच्या भाषेत. पण ज्याला चित्राची जाण नाही, ज्याला चित्राचं कलामूल्य समजत नाही, चित्राची वाङ्मयी महात्मता ज्याला समजत नाही, त्याच्यासाठी या दोन रेषांमध्ये असलेल्या बारीक बारीक पोकळ्या, रेषांमध्ये नसलेल्या रेषा, त्या सुद्धा थोड्या स्पष्ट करून सांगाव्या लागतात. तर सामान्य माणसाला ते चित्र आणखी स्पष्ट दिसायला लागतं. भगवद्गीता म्हणजे अध्यात्माचं असं एक सुंदर चित्र आहे. पण त्या चित्रामध्ये काही अशा रेषा आहेत की ज्या रेषा अभ्यासू माणसाला सहज दिसतील, पण सामान्य साधकाला त्या रेषा दिसत नाहीत. त्या आशयाच्या रेषा अधिक स्पष्ट दिसाव्यात म्हणून ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन गीता समजून घ्यायची. कारण माऊलींनी गीतेमध्ये असलेल्या ज्या अशा आशयाच्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या स्वतःमध्ये ओतलेल्या आहेत आणि अधिकारानं ओतलेल्या आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेचा आशय आणखी सघन, अधिक अर्थपूर्ण झालेला आपल्याला दिसतो ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून एकाच अर्जुनाच्या श्लोकाचं वर्णन करताना माऊलींनी अर्जुन आणि भगवंत यांचा संवाद मध्ये टाकलेला आहे. मग अच्युत म्हणे सुखे.
अच्युत म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अच्युत, अच्युतम केशवम कृष्ण नारायणम. तो अच्युत आहे, ज्याला जो कधीही च्युत होणारा नाही. च्युत होणं म्हणजे खाली येणं किंवा हलणं, जागा सोडणं या अर्थानं च्युत. पदच्युत शब्द आपण वापरतो, पदावरून निघून जाणं, त्याला आपण पदच्युत वापरतो. तो च्युत हा शब्द आहे. माऊलींनी भगवंतासाठी अच्युत असा शब्द वापरलाय, जो आपल्या पदावरून कधीही हलत नाही, ज्याच्या पदावरून त्याला कोणीही हलवू शकत नाही, म्हणून त्याचं नाव अच्युत. मग अच्युत म्हणे सुखे, भगवंताला आनंद झाला. काय चांगला प्रश्न विचारणारा साधक असला की बोलणाऱ्यालाही आनंद वाटतो. प्रश्न विचारणारे विद्यार्थी असले की शिक्षकालाही आनंद होतो. पण शिक्षक थोडासा अभ्यासू असला तर त्याला आनंद होतो. शिक्षकाचा जर अभ्यास कच्चा असला तर मग त्याला प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांची भीती वाटू शकते, वाटते अनेकदा. पण अभ्यासू असलेल्या शिक्षकाला, प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत असं आतून वाटत असतं. आता विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत हा विषय वेगळा, पण विद्यार्थ्यांनी एखादा चांगला अभ्यासपूर्ण प्रश्न विचारला की शिक्षकाला आनंद होतो. ते आनंद होण्याची काही कारणं असतात. एक कारण हे असतं की आपण जे सांगतोय ते विद्यार्थ्याला समजतंय, याचा आनंद असतो. दुसरं आनंदाचं कारण असतं, मी जे सांगतोय त्याबद्दल समोरच्या विद्यार्थ्याच्या मनात रुची आहे, आवड आहे, याचाही तो आनंद असतो. आणि तिसरी गोष्ट, आपण त्या विषयाच्या अनुषंगानं जे अध्ययन केलंय, जो अभ्यास केलाय, त्याची एकदा परीक्षा होते, तेही विद्यार्थ्यासमोर पुन्हा एकदा अभिव्यक्त करता येतं, याचाही त्याच्यामध्ये आनंद असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत असं शिक्षकाला वाटत असतं. त्यामुळं साधकाकडून एखादा चांगला प्रश्न आला की निरूपण करणाऱ्याला थोडा वेगळा आनंद होत असतो. भगवंताला तसा आनंद झाला, कारण अर्जुन देवाच्या आवडीच्या विषयावर प्रश्न विचारायला लागला. देवाला जो विषय आवडतो त्याच्याबद्दलची जिज्ञासा इथं अर्जुन व्यक्त करताना दिसतोय, आणि म्हणून भगवंताला एक वेगळा आनंद झालाय. मग अच्युत म्हणे सुखे, म्हणून भगवंत थोडा आनंदानं, सुखानं बोलायला लागले. कारण आतापर्यंत देवाला थोडी उद्विग्नता होती, थोडी चिंता होती की अर्जुन हे काय बोलतोय, जे भगवंताला आवडत नव्हतं, अशा बऱ्याच गोष्टी तो बोलत होता. म्हणून देवाला आनंद झाला. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझनिके. किरीटी म्हणजे अर्जुनासाठी वापरलेला शब्द आहे. हे अर्जुना, तुला जे निक आहे, योग्य आहे, ते पूस पा उन्मेखे. तू ते उन्मेखे म्हणजे प्रसन्न अंतःकरणानं, ते पूस पा उन्मेखे मनाचे, प्रसन्न अशा मनानं. उन्मेख म्हणजे प्रसन्न, निसंशय मनानं तू मला ते प्रश्न विचार, असं इथं भगवंत अर्जुनाला म्हणतायत. पुढं माऊली काय म्हणतायत बघा. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते, काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते ओळखे केवी. अर्थात हे भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, स्थित प्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला ओळखावे कसे. अर्जुनाचा खूप सुंदर प्रश्न आहे, ज्यांचं वर्णन भगवंत आवडीनं करतायत, ज्यांच्या वर्णनात देवाच्या चेहऱ्यावर एक वेगळं आत्मिक समाधान अर्जुनाला दिसलंय, त्याच्याबद्दल आणखी थोडं जाणून घ्यावं असं अर्जुनाला वाटलं. आणि म्हणून या बोला पार्थे, देवाचं हे बोलणं अर्जुनानं ऐकलं, पार्थानं ऐकलं. कारण देव म्हणतायत की प्रसन्न मनानं तुला जे विचारावं वाटलं ते विचार, आणि आम्ही तुला तुझ्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच सांगू. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते. श्रीकृष्णाला सांगितलं अर्जुनानं की देवा, सांग बरं मला, काय म्हणिते स्थित प्रज्ञाते. स्थित प्रज्ञ कुणाला म्हणावं, ओळखे केवी, आणि स्थित प्रज्ञ कसा ओळखावा. स्थित प्रज्ञाच्या बाबतीतले दोन प्रश्न इथं अर्जुनाने विचारले. स्थित प्रज्ञ आतून कसा असतो आणि स्थित प्रज्ञ बाहेरून कसा असतो. आतून स्थित प्रज्ञ कसा आहे हेही कळलं पाहिजे, म्हणजे त्याची आत्मस्थिती कळली पाहिजे, आणि बाहेरून तो कसा असतो हेही कळलं पाहिजे. कारण
आत्मस्थिती असलेला महात्मा सामान्य माणसाला ओळखायचा असेल तर त्याची बाह्य लक्षणं